सुरुवातीलाच पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमधली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या जामिनाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे। कुटुंबियांची याचिका आता हायकोर्टाने फेटाळून लावली आहे। अल्पवयीन आरोपी हा बालसुधारगृहामध्येच राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या जामिनाची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? अल्पवयीन आरोपी आता बालसुधारगृहातच राहणार असल्याचं कळतंय, काय नेमकी कोर्टाने या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली? निश्चितपणाने कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुण सध्या बाल निरीक्षण गृहात आहे आणि त्याच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता की जेणेकरून अल्पवयीन तरुणाची सुटका व्हावी, त्याला सोडून देण्यात यावं। मात्र ही याचिका जी आहे ती आता उच्च न्यायालयाने फेटाळली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे की जी याचिका आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही। त्यामुळे अल्पवयीन तरुणाचं पुढचं काही दिवस जे आहेत ते आता बाल निरीक्षण गृहातच जाणार आहेत। कदाचित येत्या काही दिवसात पुणे पोलीस देखील या अल्पवयीन तरुणाची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत। अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।